नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पूर्वी अशी एक म्हण होती, साखरेचं खाणार त्याला देव देणार. पण सध्याच्या काळात साखर म्हटली की लोकांच्या अंगावर काटाच येतो. साखर हा जणू काही आपला शत्रू पक्ष आहे असं वाटायला लागले लोकांना. याला कारण आहे साखरेचा रोग अर्थात मधुमेह अर्थात डायबिटीस. सर्व वयोगटांमध्ये याचं इतकं वाढलेलं प्रमाण बघतोय आपण की साखर हा शत्रू पक्षात जाऊन बसलेला पदार्थ झालाय. अशा वेळेला विचार करताना एक गोष्ट जाणवते की आपल्या आजी आजोबांच्या वयोगटातले जे लोक होते त्यांना नव्हता का डायबिटीस? ते कसे काय एवढं निरोगी दीर्घायुष्य जगले? आणि त्यावेळेला डायबिटीस नव्हता का डायबिटीस त्यावेळेला आहे हा रोग हेच लोकांना माहीत नव्हतं? असाही प्रश्न आपल्या मनात येतो. अशा वेळेला सध्याचं हे डायबिटीसचं वाढलेलं प्रमाण नेमकं कशामुळे आहे? बरं, त्याला कारणं काय आहेत? आपण त्याच्यावर काही नियंत्रण ठेवू शकतो का? असे शेकडो प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि याच प्रश्नांना उत्तरं मिळवण्यासाठी आपण आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण मान्यवर डॉक्टरांना बोलवलेलं आहे, डॉक्टर HB प्रसाद. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर HB प्रसाद हे विजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध वैद्यकशास्त्र विभागाचे अर्थात मेडिसिन या विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गेली 33 वर्ष वैद्यकीय शिक्षणामध्ये अध्यापनाचा म्हणजेच शिकवण्याचाही अनुभव आहे आणि रुग्णसेवेचाही विशेष अनुभव आहे. HIV संबंधित त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय अध्यापक प्राध्यापक म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहेत. आणि विशेष म्हणजे कोविड काळामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल त्यांना कोविड योद्धा या पुरस्कारानं सन्मान त्यांचा केलेला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध वाचलेले आहेत. आणि मधुमेह क्लिनिक हे जे ससून रुग्णालयामध्ये आहे त्याचे ते प्रमुख म्हणजे इन्चार्ज म्हणूनही कार्यरत आहेत. तर मधुमेह अर्थात डायबिटीसच्या संदर्भात आपल्या मनातल्या शंकांना आपण उत्तरं घेणार आहोत. डॉक्टर, या संदर्भात या विषयाकडे वळताना पहिलाच प्रश्न असा होतो की मधुमेह म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे आपल्या रक्तात साखर वाढली आहे म्हणजे नेमकं काय होतं? मधुमेह म्हणजे रक्तातली वाढलेली साखर आणि म्हणून मधुमेह किंवा डायबिटीस याला आपण साखरेचा आजार म्हणतो. आणि आपण जेव्हा काही खातो किंवा आपल्या शरीरात जेव्हा साखरेचं प्रमाण वाढतं तर बॉडीमध्ये ते साखरला डायजेस्ट करण्यासाठी मेटाबोलाइज करण्यासाठी एक पद्धत असते. बॉडीमधून इन्शुलिन नावाचा एक द्रव्य सिक्रीट होतो पॅनक्रियाजमधून आणि मग त्याच्यामुळे ती शुगर युटिलाइज होते आणि शुगर कंट्रोल होते. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये ही प्रक्रिया नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे साखरचं मेटाबॉलिझम होत नाही आणि त्यामुळे साखर वाढते आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणून डायबिटीसला आपण वाढलेल्या साखरेचा आजार असं म्हणतो. पण डॉक्टर, साखर वाढते त्यात एवढी काळजी करण्यासारखं काय आहे नेमकं? जेव्हा आपल्या शरीरमध्ये ग्लुकोज किंवा शुगर वाढते नॉर्मली त्याचं मेटाबॉलिझम होतो, परंतु डायबिटीसच्या रुग्णांमध्ये ही वाढलेली जी साखर असते ती शरीरातील इतर प्रोटीन्स किंवा इतर घटकांबरोबर जोडली जाते. ह्याला आपण म्हणतो एंड ग्लायकेटेड प्रॉडक्ट्स. आणि हे एंड ग्लायकेटेड प्रॉडक्ट्स जे आहेत ते आपल्या बॉडीमधल्या विविध ऑर्गन्समधल्या बारीक जे शिरा असतात आणि मोठ्या शिरा त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि ते हळूहळू तिकडच्या जो ल्युमेन असतो किंवा त्या शिरेची जी
साईज असते ती कमी होत जाते बरं. आणि त्या ऑर्गन्सला ब्लड सप्लाय कमी होत जातो आणि त्यानंतर ते ऑर्गन्स पूर्णपणे डॅमेज होतात. तर म्हणून आपण डायबिटीसला एक शिरातला आजार किंवा वास्क्युलोपॅथी असं म्हणतो हल्लीच्या काळात. वाढलेली जी साखर आहे रक्तातली ती बाकीच्याही अवयवांना डॅमेज करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. पूर्वीच्या काळात सुद्धा म्हणजे जुन्या काळात सुद्धा हा आजार होता का किंवा अशा काही ग्रंथांमध्ये या आजाराचा उल्लेख येतो का? कारण आता प्रमाण खूप वाढलंय म्हणून असं विचारावं असं वाटतं की प्राचीन काळात काय होतं. मॅडम, मधुमेह हा खूप प्राचीन आजार आहे. बर हा पूर्वी पण होता. आपल्या ग्रंथांमध्ये आयुर्वेदामध्ये याचा भरपूर उल्लेख आहे, उपचार पद्धती आहेत. फरक फक्त एवढाच आहे की त्यावेळेला जे काही जीवनमान होतं लोकांचं, हेल्दी लिव्हिंग जे आहे, जे सध्या नाही आहे, फळं खाणं, चालणं, त्यांना म्हणजे असं लाईफस्टाईल वेगळी होती. पण आता जसं जसं आपली लाईफस्टाईल वाढत चालली आहे तसं तसं आपल्याला डायबिटीसचा जो धोका आहे तो जास्त वाढत चाललेला आहे. म्हणजे आपले जे खाण्यापिण्याचे पद्धती आहेत, व्यायाम न करण्याचे जे सवयी आहेत आणि बेसिकली एक आळशी जे आपण जगतोय त्याच्यामुळे काय होतंय की हे डायबिटीसचं प्रमाण वाढतं. तर हा आजार जुन्या काळापासून नक्कीच आहे. आज पण जेव्हा आपले आजी आजोबाला आपण बघतो, तुम्ही आता सुरुवातीला म्हटला की ते 100 वर्ष जगतायत कारण त्यांची पद्धतच तशी असते. आताही बघा, ते घरी जेवताना त्यांचं जेवण फार एक डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध असतं. बरोबर आहे. तर बेसिकली डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिझीज आहे. म्हणजे आपण जे जसं जगतोय ते त्याला मूळ कारणीभूत आहे. खरंच आहे. आणि असंही म्हणतात हा श्रीमंतांचा, पैसेवाल्यांचा आजार आहे किंवा रोग आहे. पण आता तर सगळीकडेच त्याचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतंय. म्हणजे जीवन पद्धती हाच एक त्याच्यामधला कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आपण जर बघितलं की रुरल एरियाजमध्ये म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा आणि गरीब रुग्णांमध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि गरीब जे श्रीमंत रुग्ण नसतात त्यांच्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याचे जे हॅबिट्स असतात, त्यांना जी अस्वच्छता असते, त्यांची जी गरिबी असते, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातले जे बदल असतात त्याच्यामुळे पण त्यांच्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि मुळातच मॅडम आपण जे इंडियन्स आहोत आपल्यामध्ये डायबिटीसचे जीन्सच खूप आहेत. आणि आपली बनावट अशी आहे की आपल्या बॉडीमधले जे फॅट कंटेंट जे आहे ते जास्त आहे, जरी आपण बारीक दिसत असो तरी. आणि त्यामुळे या दोन कारणामुळे मुळातच आपल्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे इंडियन्समध्ये. त्यामुळे आता हा जो ग्रामीण आणि शहरी जो विभाजन आहे ते फार महत्वाचं नाही आहे. तरी इन जनरल बघितलं गेलं तर 25 आणि 75 या रेशोमध्ये टक्क्याप्रमाणे ते आहे डिस्ट्रीब्युशन. ग्रामीण 25 आणि शहरी 75%. पण म्हणजे जीवन पद्धती हा एक कळीचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आणि युक्त आहार विहार असं आपण जर केलं तर मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. जीवनशैली राखणं चांगली. पण आता जेव्हा आपण म्हणतो की आता समजा एखाद्याला डायबिटीस आहे किंवा वाटायला लागलाय तर ती प्राथमिक लक्षणं त्याच्यामध्ये काय त्याला जाणवतात आणि अगदी प्राथमिक असतील आणि ते गंभीरपर्यंत अशी कोणती लक्षणं या आजाराची नेमकी असतात? मॅडम, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण डायबिटीज एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला बऱ्याच वेळेला कळतच नाही की आपल्याला डायबिटीज आहे. शरीरात ती प्रक्रिया चालू असते, साखर वाढत असते, लक्षणं दिसत नाही आणि हा आजार मग समोर येतो. तर एकंदरीत आपल्याकडे 3 प्रकारे रुग्ण येतात. पहिल्या प्रकारचे रुग्ण असतात ज्यांना साखर वाढलेली असते आणि डायबिटीसची लक्षणं म्हणजे डायबिटीसचा हा जो आजार आहे मधुमेह त्याची लक्षणं म्हणजे पाणी सारखं पिणं, लघवीकडे जास्त जाणं, जास्त भूक लागणं, त्याला पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया असं 3 पॉलीज आपण म्हणतो. तर रुग्णांना जाणवतो की अलीकडे वॉशरूमकडे जास्त जावं लागतंय, रात्री कधीतरी उठायचे आता 2 वेळा 3 वेळा उठावं लागतंय. अशा प्रकारे ते डायबिटीसची लक्षणं सुरू होतात आणि हे सगळ्यांना मला वाटतं माहिती पाहिजे. आणि लोकांनी अशी जर लक्षणं असतील तर पटकन डॉक्टरांकडे जावं. अगदी खरं आहे. दुसरं म्हणजे जेव्हा ते आमच्याकडे सहज येतात, कॉर्पोरेट चेकअप आहे किंवा डॉक्टर फक्त आम्हाला तपासून बघायचं आहे रुटीन चेकअपमध्ये, आणि मग त्याच्यामध्ये कळतं की त्यांना डायबिटीज ऑलरेडी आहे, शुगर वाढलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ते कॉम्प्लिकेशन्स नेतात मॅडम, म्हणजे अगदीच पायाला गँग्रीन झाला आहे किंवा पेशंटला हार्ट अटॅक आला आणि पेशंट दाखल झाला, पेशंटला पॅरालिसिस अटॅक आला तो दाखल झाला. आणि अशा मग तेव्हा जेव्हा किंवा डोळ्यांनी दिसत नाही आणि अचानक त्यांना अंधपणा येतो, मग त्यावेळेला जेव्हा आम्ही त्यांची शुगर चेक करतो तेव्हा लक्षात येते की अरे त्यांना डायबिटीज
ऑलरेडी झालेला आहे. तर ह्या 3 प्रकारे आमच्याकडे रुग्ण येत असतात डायबिटीसचे. ही गंभीर लक्षणांपर्यंत ती गेलेली असली तरी काही रुग्णांना ते कळत नसतं की आपल्याला शुगर आहे. आणि त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचं डायग्नोसिस होतं की येस डायबिटीज आहे आणि अनकंट्रोल्ड आहे. म्हणजे या प्राथमिक लक्षणांपासून ते गंभीर लक्षणांपर्यंत सगळी खरं तर रुग्णांनी आपल्या शरीरात काय बदल होत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी बरोबर. डॉक्टर, तुम्ही मगाशी एक प्रश्न म्हणजे एक उल्लेख केलात की भारतीय वंशामध्ये म्हणजे इंडियन्समध्ये या प्रमाण मुळातच आपली रचना अशी आहे की डायबेटीस होण्याचं प्रमाण आपण प्रो आहोत त्याला, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न येतो की मग अनुवंशिकतेने हा आजार एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे येतो का आणि त्याचं काय प्रमाण असतं जेनेटिकली? मॅडम, हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला बेसिकली जेनेटिक बॅकग्राऊंड खूप आहे इंडियन्स लोकांना. आता आपण जेव्हा डायबिटीसचे प्रकार डिस्कस करू त्याच्यामध्ये मी सांगतो परत की ते जीन्सचा प्रभाव खूप असतो आणि ते जेनेटिक प्रभाव किती आहे त्याच्यावरून ठरतं की किती टक्के लोकांना पुढच्या पिढीमध्ये किंवा अनुवांशिकपणे डायबिटीज होणार. तर जेनेटिक्स आपल्याकडे खूप आहे प्रभाव, जेनेटिक्सचा प्रभाव, आणि निश्चितच आपण बाय बर्थ त्याला प्रोन आहोत डायबिटीसला. पण म्हणजे ज्यांच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना डायबिटीस आहे त्या मुलांनी किंवा त्या तरुणांनी आधीच काळजी घेतली पाहिजे. अगदी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मॅडम. घरी जर डायबिटीज आहे तर आपण आपली काळजी घ्यायलाच पाहिजे. तरुण वयापासूनच घ्यायला लागली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दिवस आपल्याला तो लांब ठेवता. अगदी मॅडम. आणि डायबिटीज इज नॉट अ कम्प्लिटली ट्रीटेबल बट इज अ व्हेरी इझिली प्रिव्हेंटेबल डिझीज. म्हणजे आपण जर प्रिकॉशन्स घेतले आणि आधीपासूनच काळजी घेतली तर हा आजार आपण लांबवू शकतो. नॉट ट्रीटेबलचा अर्थ म्हणजे औषध उपचार अवेलेबल आहे पण तो जाणारा आजार नाही आहे. एकदा आला तर तो मग आपला पक्का मित्र म्हणून राहतो. पण असे मित्र शक्यतो उशिरा आलेले बरे. डॉक्टर, फार महत्वाची आणि रंजक माहिती देताय तुम्ही, पण आपण ही माहिती आणखी नंतर घेणार आहोत. प्रेक्षक हो, डायबेटीस या विषयासंदर्भात आपण माहिती घेतोय, ती माहिती आपण अजूनही घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर HB प्रसाद यांच्याशी मधुमेह अर्थात डायबेटीस या विषयावर. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की कोणती लक्षणं आपल्याला आपल्या शरीरामध्ये जाणवू शकतात जेव्हा आपण प्रो डायबेटिक आहोत. आता मला एक सांगा डॉक्टर की या डायबेटीस या आजाराचे असे काही प्रकार आहेत का त्याच्या लक्षणांवरनं किंवा आणखीन काही? आणि दुसरा एक त्याच्याच अनुषंगाने प्रश्न येतो की समजा एखादा माणूस डायबेटिक नाहीये तरी सुद्धा इतर माणसांनी त्याच्यासाठी काही स्क्रीनिंग तपासण्या काही कराव्यात का? मॅडम, आपल्या बॉडीमध्ये जे शुगर मेटाबॉलिझम आहे त्याच्यासाठी इन्शुलिन नावाचा हॉर्मोन फार महत्त्वाचा आहे आणि ते आपल्या पॅनक्रियाजमधनं निघतं. तर एकंदरीत डायबिटीसचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये पॅनक्रियास पूर्णपणे डॅमेज झालेला आहे आणि इन्शुलिन तयारच होत नाही, त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. दुसरा प्रकार असा आहे की त्यांच्यामध्ये काही प्रमाणात पॅनक्रियासचं फंक्शन चालू आहे, थोडंफार इन्शुलिन सिक्रीट होतं आहे, आणि परंतु ते इन्शुलिन जे टार्गेट ऑर्गन आहे जे आपलं ब्लड शुगर मेटाबोलाइज होतं त्याच्यासाठी मग फॅट म्हणा, लिव्हर म्हणा, मसलमध्ये फायनल त्याची ॲक्शन असते. तर त्या ऑर्गन्समध्ये या इन्शुलिनचा इफेक्टच होत नाही, त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. तर हे म्हणजे टाईप 2 डायबिटीज की इन्शुलिन आहे पण ॲक्ट होत नाही, रेझिस्टन्स आहे. तिसऱ्या प्रकारचा डायबिटीज म्हणजे मॅडम त्याच्यामध्ये वेगळी कारणं असतात, म्हणजे जेनेटिक सिंड्रोम्स असतात. काही मुळातच क्रोमोझोमल एबनॉर्मलिटी आहे, जेनेटिक सिंड्रोम्स आहे, किंवा बॉडीमध्ये दुसरे आजार आहे, उदाहरणार्थ थायरॉइडचा आजार, ॲड्रिनलचा आजार. अशा लोकांना आपण म्हणतो एंडोक्रायनोपॅथी, एंडोक्रायनल डिझीज, त्या लोकांना डायबिटीज होतो. पॅनक्रियासची डिझीज म्हणजे पॅनक्रियास खराब झालेला आहे अल्कोहोलमुळे, औषधांमुळे, आजारामुळे, इन्फेक्शनमुळे. कारण पॅनक्रियास नसेल तर इन्शुलिन नाही येणार मॅडम. मग पॅनक्रियाटिक डिझीज, एंडोक्राईन डिझीज, जेनेटिक डिझीज, काही औषधं आपण घेत असतो, म्हणजे उदाहरणार्थ स्टिरॉइड आपण घेत असतो, त्याच्यामुळे शुगर वाढते आणि डायबिटीज होतो. हा तिसरा प्रकारचा डायबिटीज आहे विच इज म्हणजे ह्या सगळ्या कारणामुळे. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा, जिथे दोन जीव महत्त्वाचे असतात, म्हणजे गरोदर स्त्रीला होणारा डायबिटीज, त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. अशा 4 प्रकारचे डायबिटीज आहेत मॅडम. शुगर नसलेल्या लोकांनी सुद्धा स्क्रीनिंग कसं केलं पाहिजे? स्क्रीनिंग
एकमेव असं आपल्याकडे टूल आहे ज्याच्यामुळे आपण होणारा डायबिटीज लवकर डायग्नोज करू शकतो आणि पुढे त्याची ट्रीटमेंट जर असेल तर प्लॅन करू शकतो. सगळ्यांनी मला वाटतं हे ऐकावं की जे लठ्ठपणा आहे, ओबेसिटी आहे, तो एक फार मोठा रिस्क फॅक्टर आहे डायबिटीजसाठी. आपण अलीकडे बघतो तरुण मुलांमध्ये पोट भरायलेलं असतं, त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. तर ती सेंट्रल ओबेसिटी खूप घातक आहे आपल्यासाठी. तर अशा लठ्ठ ओबीज लोकांमध्ये जर त्यांना ब्लड प्रेशर असेल, त्यांना कधीतरी डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुमचे लिपिड्स म्हणजे फॅट्स वाढलेले आहेत, किंवा त्यांना कधीतरी सांगितलं असेल की तुम्हाला हार्टचा आजार आहे, किंवा घरी आईवडिलांना भावंडांना डायबिटीस असेल, किंवा या पेशंट्सला म्हणजे गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणामध्ये सांगितलं असेल की तुम्हाला डायबिटीज होतं आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा डायग्नोसिसबद्दल बोलू त्याच्यामध्ये एक HbA1c नावाचा जो प्रकार आहे ते जर समजा 5.5 ते 6.5 पर्यंत असेल, त्याला आपण डिस्कस करणार आहोत मॅडम की इम्पेअर्ड प्री डायबिटिक म्हणजे काय. तर प्री डायबिटिक्स लोकांचं स्क्रीनिंग फार महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाने 40 नंतर हे करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण जर ह्या लोकांना स्क्रीन केलं तर आपल्याला बऱ्याच वेळेला डायग्नोसिस लवकर होतो. आणि मॅडम डायबिटीसचा एक अत्यंत म्हणजे बॉटम लाईन आहे अर्ली डायग्नोसिस, प्रॉपर ट्रीटमेंट. प्रत्येकाने ही चाचणी करून घेणं, स्वतःचं स्क्रीनिंग करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण मगाशी डॉक्टर जीवनशैलीच्या बद्दल बोलत होतो आणि जीवनशैलीमुळे सुद्धा या डायबिटीसला आपण त्याच्याकडे जात असतो, तर त्याचं थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा ना. आजकालच्या काळामध्ये डायबिटीजला लाईफस्टाईल डिझीज म्हणतो, म्हणजे जीवनशैलीमुळे होणारा आजार. त्याच्या पुढे फक्त एक शब्द लावायला पाहिजे, खराब जीवनशैलीमुळे होणारा आजार मॅडम. म्हणजे अगदी घरी व्यायाम करायचं टाळणं. आपल्याला माहित आहे आपल्यामध्ये आळस असा भरलेला आहे, पण व्यायाम म्हटलं की नको म्हणतो, प्लॅन करतो पण कधी होत नाही. घरी सुद्धा आपण फारशी हालचाल करत नाही सध्या, मोस्टली आपण जेव्हा घरी जातो. आणि शेवटी खाणं, आपण जे खातो सध्या ते खरं म्हणजे इट इज नॉट न्यूट्रिशियस आणि इट इज ॲक्च्युली अनहेल्दी. म्हणजे यंग जनरेशन जे खात आहे बाहेर, फास्ट फूड म्हणा, जंक फूड म्हणा, आणि घरीसुद्धा आपण एरवी खूप तेलकट, खूप स्पायसी असं जेवण करतो. त्यामुळे आपल्या खाण्याची पद्धत बिघडलेली आहे, व्यायाम होत नाही आपल्याकडनं, आणि मग आपला लठ्ठपणा वाढतो, मग ओबेसिटी झाली आणि शरीराला ॲक्टिव्हिटी मिळत नाही आणि आपण जेवणावरती पण कंट्रोल करत नाही. अशा 3 गोष्टी अशा जीवनशैलीमुळे. आणि बैठा काम आहे मॅडम आपल्या शहरी भागात, तर मोस्टली सध्या बैठा काम आहे. दॅट सेडेंटरी लाईफस्टाईल इज व्हेरी डेंजरस. तर ह्या जीवनशैलीमुळे आत्ताच्या काळामध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे असं गमतीने म्हणतात की डॉक्टरांनी वॉर्निंग देऊन वॉक तुम्ही करता, त्यापेक्षा स्वतः मॉर्निंग वॉक करा. मॉर्निंग वॉक पेक्षा डोंट लेट डायबिटीज वॉर्न यू. लिसन टू द डॉक्टर अँड गो फॉर अ मॉर्निंग वॉक. आता हे सगळं विचार करताना असं मला एक प्रश्न येतो मनात की कोणत्या वयोगटाला हा रोग होण्याचं प्रमाण जास्ती आहे, असं काही आहे का? आणि दुसरं, बालमधुमेह हाही शब्द आम्ही सध्या ऐकतो, तर लहान मुलांना सुद्धा डायबिटीस असतो का? मॅडम, असं म्हणजे सांगायला हरकत नाही की हा एक क्रूर आजार आहे. ते अगदी लहान बाळापासून ते अगदी म्हाताऱ्या वयस्कर लोकांपर्यंत होतो. वयोगट म्हणजे लहान मुलांमध्ये त्याचं प्रमाण आहे पण तेवढ्यात कमी आहे. परंतु हे जे आजार आहे इट इज अ डिझीज ऑफ यूथ. म्हणजे 18 वर्षाच्या पुढे अगदी 90-100 वर्षाच्या लोकांना होऊ शकतो. पण जो पीक पिरियड आहे 18 ते 50, 18 वर्ष ते 50 वर्ष या वयोगटात मॅक्झिमम केसेस आपल्याला सापडतात. बट देर इज नो एज बार, कुणालाही डायबिटीज होऊ शकतो. आणि लहान मुलांबद्दल तुम्ही जे म्हटलं मॅडम, डायबिटीज इन चिल्ड्रन इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट आणि ते फार कठीण एक प्रकार आहे. चॅलेंज इट इज अ चॅलेंज फॉर बोथ द चाइल्ड अँड द पेरेंट्स. तुम्ही मगाशी डॉक्टर सांगितलं की शहरी आणि ग्रामीण असं काही आता राहिलं नाही. शहरी भागात प्रमाण डायबिटीसचं जास्ती आहे हे तर तुम्ही म्हणालात, त्या मानाने ग्रामीण भागात कमी आहे. पण स्त्री पुरुष यांच्यामध्ये काही वेगळं प्रमाण दिसतं का, किंवा कोण त्याला जास्ती प्रो असतं? मॅडम, ग्रामीण आणि शहरी भागातलं मी सांगितलं आपल्याला की 25% आणि 75% असं आहे. शहरी जास्त आहे. मला वाटतं त्याचं एक कारण आहे की इथे लोकांना थोडी जास्त नॉलेज आहे, जास्त अप्रोच आहे हॉस्पिटल्सला,
म्हणून त्यांचे डायग्नोसिस जास्त होतात, म्हणून प्रमाण जास्त आहे. असंही कदाचित आपण जर एक रन केला कॅम्पेन रुरल एरियाजमध्ये, म्हणजे सरसकट सगळ्यांना चेक करणं, तर कदाचित तिकडचं पण प्रमाण. पण सध्याचे जे रिसर्च आहे त्याच्यामध्ये 25 आणि 75 मेल्स आणि फिमेल्समध्ये पण तोच प्रकार आहे मॅडम, की मेल्समध्ये प्रमाण जास्त आहे, फिमेल्समध्ये कमी. कारण मेल्स जास्त मेडिकल फॅसिलिटीजकडे तपासणी करून जातात. फिमेल्स आर स्लाइटली निग्लेक्टेड दॅट वे. तर म्हणून मेल्समध्ये प्रमाण जास्त दिसतं. डॉक्टर, आपण या विषयावर पुढे चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, आपल्या शंकांना मधुमेहाच्या संदर्भात आपण सगळ्यांना समाधान करून घेणार आहोत. फक्त तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय डायबेटीस या आपल्या आजाराबद्दल, आणि आपण या संदर्भात मार्गदर्शन घेतोय डॉक्टर H.B. प्रसाद यांचं. एखाद्या डॉक्टर त्या पेशंटला तपासत असतो आणि तपासणी म्हणजे रक्त तपासण्यांची सल्ला दिला जातो. तर हे निदानामध्ये रक्त तपासणी याचा रोल, याचं योगदान नेमकं कसं असतं आणि काय केलेलं, कोणकोणत्या रक्त तपासण्या करतात? एकदा डायबिटीसचं डायग्नोसिस झालं क्लिनिकली, तर मग अर्थातच डायबिटीस किती प्रमाणात आहे ते बघण्यासाठी आम्ही रक्त तपासणी करतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाची सखोल तपासणी केली जाते, फिजिकल एक्झामिनेशन. आय विल टेल यू वाय लेटर. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर. हे मला वाटतं सगळ्यांनी आवर्जून ऐकावं, की फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी चेक केलेली साखर. जेव्हा आपण सकाळी उठतो, काही न खाता पिता उपाशीपोटी साखर चेक करतो आम्ही. ती 100पेक्षा कमी असेल तर नॉर्मल, 126पेक्षा जास्त असेल मिलीग्रॅम पर डेसिलिटर तर ते डायबिटीज. 100 किंवा कमी नॉर्मल, आणि 126पेक्षा जास्त डायबिटीज ही फास्टिंगची. पण मॅडम, आता तुम्ही मला सांगाल की डॉक्टर, ज्यांना 101 ते 125 पर्यंत शुगर आहे त्यांचं काय? ते नॉर्मलमध्ये पण नाही आहेत आणि डायबिटीजमध्ये पण नाही आहे. ह्याला आपण म्हणतो मॅडम प्री डायबिटिक किंवा इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज. मला मुद्दामून सांगायचं वाटतं की हे आपण का लक्षात ठेवायला पाहिजे, कारण लोक म्हणतात अरे माझी काय 126पेक्षा कमी आहे, पण त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे की 100पेक्षा जास्त आहे तर तुम्ही प्री डायबिटिक आहात, धोकादायक टप्प्यात आहात. धोकादायक टप्पा. कारण हा जो टप्पा आहे मॅडम तो वाढतो हळूहळू. जर आपण ज्या सगळे प्रिकॉशन्स डायबिटीज पेशंट्समध्ये घेतो ते सगळे प्रिकॉशन्स मायनस मेडिकेशन्स ह्यांच्यामध्ये घेतले प्री डायबिटीजमध्ये, तर मॅडम ह्यांना डायबिटीज होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतो, आपण ते लांबवू शकतो. त्याला प्री डायबिटीज म्हणतो. हे झालं फास्टिंग ब्लड शुगर. मग आम्ही काय करतो, 2 तासानंतर पेशंटला काहीतरी खायला द्यायचं, आणि साधी पोळी भाजी, गोड वगैरे नाही. आणि मग जेवल्यानंतर 2 तासाने आपण शुगर परत चेक करतो, त्याला आपण म्हणतो प्रँडियल ब्लड शुगर. तर ती 140पेक्षा कमी असायला पाहिजे नॉर्मल लोकांमध्ये, आणि डायबिटीजमध्ये ते 200पेक्षा जास्त होते. परत प्रश्न आला की 140 200 मधले काय? दॅट इज प्री डायबिटीज. आम्ही एखाद्या पेशंटला ट्रीट करतोय, आम्ही सगळं सांगतो हे खाऊ नको, हे प्रिकॉशन घे, सगळं घे. तो काही करत नाही, तो घरी जातो, मजेत सगळं खातो पितो, आणि जेव्हा त्याला नेक्स्ट व्हिजिटला यायचं असतं तेव्हा तो व्यवस्थित 8 दिवस सगळे पथ्य पाळतो आणि आम्हाला फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल शुगर आणून दाखवतो की डॉक्टर बघा सगळं नॉर्मल आहे. हे खरं म्हणजे फसवणूक आहे. म्हणून आम्ही एक टेस्ट करतो, त्याला आम्ही म्हणतो HbA1c. ह्याच्याबद्दल म्हणजे शहरी भागात नक्कीच सगळ्यांना नॉलेज आहे. HbA1c म्हणजे मॅडम कसं, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. ह्याच्यामध्ये रुग्णाने 3 महिने काय केलं ते आपल्याला कळतं, त्याचे 3 महिन्याचे शुगर आपल्याला कळते. म्हणून आपण HbA1c करतो. 5.5% कमी असेल तर नॉर्मल, 6.5% जास्त असेल तर डायबिटीज, परत 5.5 ते 6.5 प्री डायबिटीज. जो आपला सर्वे झाला एक अलीकडे, त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की आपल्याकडे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये साधारणतः फक्त एक 30 ते 35 लोकांमध्ये डायग्नोसिस होतं, आणि जवळजवळ बाकीचे अनडायग्नोज असतात, आणि जवळजवळ 40 ते 55% लोक प्री डायबिटिक म्हणून फिरतायत. म्हणजे तो डायबिटीसचा एक बॉम्ब आहे जो आहे तो मग फुटणार काही काळाने, त्यांना माहितीच नाही त्याची गंभीरता. तर मला हे प्री डायबिटीज म्हणून मुद्दामून उल्लेख करायचा आहे की सगळ्यांनी की मला तर शुगर नॉर्मल आहे असं म्हणून चालणार नाही. ह्या लोकांनी पण तेवढीच प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मॅडम, हे झालं शुगर, आम्ही शुगर चेक करणार. त्या व्यतिरिक्त आपल्याला माहित आहे
की डायबिटीजमुळे सगळे ऑर्गन्स आमचे आपले डॅमेज होतात, तर त्या ऑर्गन्सच्या अनुषंगाने पण आम्ही ॲडिशनल तपासण्या करतो. आपण टॉप टू बॉटम जाऊया, सिस्टमॅटिक आहे. डायबिटीजचा डायरेक्ट इफेक्ट डोळ्यांच्या शिरांवरती होतो, रेटॅनोपॅथी म्हणतो आपण त्याला, डायबिटिक रेटॅनोपॅथी. मग आम्ही त्याच व्हिजिटला पेशंटचे डोळे तपासतो, डोळ्यामध्ये ऑलरेडी काही झालंय का बघतो, नसेल झालं तर उत्तमच आहे. एखाद्या पेशंटला जर डायबिटीज डिटेक्ट झाला आणि त्याच्या डोळ्यामध्ये ऑलरेडी चेंजेस आहे, ह्याचा अर्थ तो डायबिटीज लॉंग स्टँडिंग आहे मॅडम. 5 ते 10 वर्ष ड्युरेशन येते डायबिटीजचं, इतकं उशीर झालेला आपल्याला डायग्नोज करायला. मग पटकन आपण खाली येऊ हार्टमध्ये त्यांना हार्ट डिझीज होऊ शकतो. मी म्हणालो ना सुरुवातीला, डायबिटीज इज व्हॅस्क्युलर डिझीज, शिरांचा आजार आहे. तर डोळ्यांच्या शिरा गेल्या, मग आता हार्टमध्ये डायबिटीजमुळे ना मॅडम हार्ट अटॅक जरी आला तरी चेस्ट पेन कळत नाही. दे आर इनसेन्सिटिव्ह टू चेस्ट पेन. त्यामुळे हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो आणि त्यांना कळत नाही, आणि ECG काढल्यानंतर कळतं. तर आम्ही या पेशंटचा ECG काढतो, या पेशंटचा 2D इको करतो आणि कार्डिक फंक्शन व्यवस्थित आहे का नाही ते बघतो. नेक्स्ट त्याचा परिणाम होतो किडनीवरती. बरोबर आहे. स्लोली किडनी डॅमेज होते, तर आम्ही किडनीची सोनोग्राफी करतो, युरिन चेक करतो. युरिनमध्ये अल्ब्युमिन नावाचा एक प्रकार असतो, मायक्रो अल्ब्युमिन, ते टेस्ट करतो. मायक्रो अल्ब्युमिन्युरिया इज अ स्टार्टिंग स्टेज ऑफ डायबिटिक किडनी डिसीज. त्यावेळेला जर आपण कंट्रोल केलं आणि औषधं दिली तर तो आपण कंट्रोल करू शकतो. बऱ्याच वेळेला आमच्याकडे पेशंट डायरेक्ट किडनी फेलियरने येतात मॅडम, म्हणजे आम्हाला डायलिसिस करावं लागतं. मग अजून आपण ब्रेनकडे वळूया. ब्रेनमध्ये स्ट्रोकचा प्रमाण डायबिटीज पेशंट्समध्ये खूप असतो, तर न्यूरोलॉजिकल एक चेकअप आम्ही डिटेलमध्ये करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातला सर्वात जास्त निग्लेक्टेड अवयव म्हणजे पाय. आपण पायाकडे कधीच लक्ष घेत नाही. डायबिटीसच्या पेशंटनी रोज चेहरा बघताना पायाकडे पण बघावं. जितक्या वेळेला आपण चेहरा बघतो पायाकडे बघावं, कारण पायाचे शिरा खराब होत आहेत, ब्लड फ्लो होत नाहीये, आपल्या लक्षात येत नाही. आपण चालतोय आणि पायाला कळा येत आहेत, त्याला आपण क्लॉडिकेशन म्हणतो. ह्याचा अर्थ ब्लड सप्लाय कमी झालाय पायाला. हे जर आपण निग्लेक्ट करत राहिलो तर पुढे जाऊन ते ब्लॉक होणार, गँग्रीन होणार. आणि मॅडम, डायबिटीज इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ नॉन ट्रॉमॅटिक अँप्युटेशन. पाय कापण्याचा जो प्रमाण आहे तर डायबिटीजमुळे, म्हणजे लागलं आणि कापलं गेलं गोष्ट वेगळी ऍक्सिडेंटमध्ये, पण डायबिटीजमुळे सर्वात जास्त अँप्युटेशन्स होतात. डायबिटीज इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ ब्लाइंडनेस, कारण एकतर रेटायना खराब होते आणि कॅटरॅक्ट खूप लवकर होतो डायबिटीजच्या पेशंटला. इट इज द मोस्ट डेंजरस कॉज ऑफ डेथ बिकॉज ऑफ हार्ट डिझीज. अशा प्रकारे आम्ही सुरुवातीलाच रक्त चाचण्या करतो, फास्टिंग ब्लड शुगर, HbA1c, त्याबरोबर ह्या सगळ्या तपासण्या पण आता ह्या सगळ्या तपासण्या सुद्धा डॉक्टर रेग्युलरली करायच्या असतात का काही ठराविक इंटरव्हल्स? ओके, त्याच्या आधी एक थोडक्यात सांगतो की लिपिड प्रोफाईल आम्ही बघतो. फॅट्स किती आहेत, कोलेस्ट्रॉल किती आहे, ट्रायग्लिसराईड किती आहे, त्याचप्रमाणे किडनी फंक्शन कसं आहे, लिव्हर फंक्शन कसं आहे. एकदा आमच्याकडे हे तक्ता तयार झाला की बाबा हा पेशंट डायबिटीज आहे, एवढे कॉम्प्लिकेशन्स आहेत, एवढे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत, ओके, मग ती ट्रीटमेंट सुरू केली जाते. आणि आपला जो प्रश्न आहे की किती वेळा करायचा, जर काही नसेल तर वर्षातून एकदा सगळ्या तपासण्या व्हायला पाहिजे. बरं, ह्या सगळ्या ऑर्गन्सच्या तपासणी. आणि समजा तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम लक्षात आलाच आहे तर त्याची पुढची ट्रीटमेंट कायम ठेवायची. आणि मग ते जास्त म्हणजे दर 6 महिन्यांनी त्याची तपासणी. लक्षात आलेलं आहे की किडनी फंक्शन ऑलरेडी खराब आहे तर मग दर 6 महिन्यांनी त्याचा फॉलोअप करायला पाहिजे, कारण आपण ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. मग त्या ट्रीटमेंटचा किती फायदा झाला कसं ते आपल्याला कळतं. तर एक तर डायबिटीजचं डायग्नोसिस, दुसरं कॉम्प्लिकेशन्सचं डायग्नोसिस, आणि मग एंड ऑर्गन डॅमेज. बरोबर. आहाराच्या बद्दल आपण नेहमी बोलतो, हे शुगर आहे म्हटल्यावर लोक लगेच साखर सोडतात, भात खाऊ नये असं सोडतात. तर हे कितपत शास्त्रीय तथ्य त्यात किती आहे आणि काय नेमका या रुग्णांनी आहार घेतला पाहिजे हे आम्हाला सांगा ना. मी आमच्या प्रेक्षकांना जे डायबेटिक आहेत आणि त्यांना ही शास्त्रीय माहिती मिळणं गरजेचं आहे. डायबिटीज म्हटलं की आधी तो पेशंट काळजी पडतो की अरे मला गोड खाता येणार नाही, मग आजूबाजूचे सांगणारे बटाटा खाऊ नको, भात खाऊ नको. शेवटी त्या बिचाऱ्याला प्रश्न पडतो की नेमकं मी खायचं काय. अगदी खरं मॅडम. कसं आहे ना की आपण जे पेशंट रोज खातो त्याच्या घरी जे शिस्त किंवा जे खाऊ शकतो त्याप्रमाणेच आपण त्याचं डाएट प्लॅन करायला पाहिजे. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही काय करतो, पेशंटलाच विचारतो की तुम्ही काय खाता, घरी तुमच्याकडे काय काय आहे उपलब्ध. एखादा गावाकडचा पेशंट आहे जो फक्त भाकरी आणि चटणी खातो, त्याला आपण फॅन्सी गोष्टी सांगू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल बरेचसे डायबिटिक चार्ट्स असतात, 8 वाजता हे का, 10 वाजता हे का, 12 वाजता हे का. ते प्रॅक्टिकल नसतं मॅडम, आणि घरी ते करणं पण शक्य नाही. तर आहाराबद्दल मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरी जे काही आहे
ते सगळं खाण्याची परवानगी डायबिटीसच्या पेशंटला असते. अर्थात प्रमाण महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता त्याच्यापेक्षा किती खाता ते महत्त्वाचं आहे मॅडम. म्हणजे जेव्हा आपण आता एखाद्या पेशंटचं आम्ही कॅलरी कॅल्क्युलेशन करतो की तो क्लेरिकल जॉब करतोय, तो बसून राहणार आहे, त्याला 2200 कॅलरीज लागणार आहे. मग तो रोज काय खातो ते मी बघतो. तर जो 4000 कॅलरीजचा खात असेल तर मग ते 2000 कॅलरी आम्हाला कॅल्क्युलेट करावी लागते आणि मग तो डाएट प्लॅन असतो. म्हणजे थोडक्यात हे बघा, एकदा डायबिटीस जेव्हा डायग्नोसिस झालंच आहे तर मग गोड खाणं तर वर्ज्य आहे मॅडम. पण एक तरुण मुलगा आहे, त्या आत्ताच डायबिटीस झालंय, त्याला कधीतरी चॉकलेट खायचं वाटणार, गोड खायचं वाटणार, ते परमिशन आम्ही देतो. परंतु मग त्याने बाकीचं कळायला पाहिजे कंट्रोल बाकीच्या गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही भरपूर जेवण पण करणार आणि मग नंतर 1-2 स्वीट डिशेस पण खाणार, तसं नाही. म्हणजे पार्टीज आर अलाउड बट विथ प्रिकॉशन. पहिली गोष्ट म्हणजे अर्थात ज्यांना डायबिटीज झाला आहे, एंड ऑर्गन डॅमेज आहे, त्यांना गोड वर्ज्य आहे. गोड का वर्ज्य आहे? कारण मिठाईमध्ये अर्थातच साखर जास्त असते. बरोबर आहे. पण तेच कार्बोहायड्रेट आपण चपातीमध्ये, भाकरीमध्ये, राईसमध्ये पण असतं. साऊथ इंडियाची माणसं इडली आणि डोसा खातात, भाताचं प्रमाण पण काय करावं त्यांना आपण सांगता येत नाही की तुम्ही चपाती खा. तर त्याप्रमाणे त्यांचा जो डाएट आहे त्याप्रमाणे आम्ही प्लॅन करतो. अर्थात जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 50% असावा. कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती, भाकरी, भात, ओके. 31% प्रमाण प्रोटीनचा असावा. प्रोटीन म्हणजे व्हेजिटेबल प्रोटीन किंवा नॉन व्हेज प्रोटीन दोन्ही चालणार. आणि उरलेलं 10 ते 15% प्रमाण फॅटचं असायला पाहिजे. आणि फॅट बद्दल पण लोकांचे खूप गैरसमज आहे. तर कुठलं तेल, कुठलं तूप, तसं काही नाही आहे. पण आपल्या शरीराला काही प्रमाणात फॅट्स लागतात मॅडम. तर जेवण करताना कार्बोहायड्रेट कंट्रोल करणे, प्रोटीन मिडल रेंजमध्ये घेणे आणि फॅट्स एकदम कमी. कारण फॅटमुळे आपल्याला माहिती आहे की हा व्हेसल डिझीज आहे. जास्त आपण तळलेले पदार्थ किंवा ऑइल घी जास्त खाल्लं तो डॅमेज होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त मॅडम सॅलेड्स, ग्रीन व्हेजिटेबल्स हे आपल्या जेवणामध्ये भरपूर असायला पाहिजे. डॉक्टर, याबद्दल आपण पुढे बोलूच यात. प्रेक्षक हो, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी नेमका कोणता आहार घ्यावा या संदर्भात. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर H.B. प्रसाद. डॉक्टर, फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की आपल्या म्हणजे डायबेटीस ज्यांना आहे त्यांच्या आहारामध्ये 50% कार्बोहायड्रेट्स, 30% प्रोटीन्स आणि उरलेले 20% फॅट्स हवेत. आणि तुम्ही सॅलड्सबद्दल बोलत होतात. मॅडम, ग्रीन व्हेजिटेबल्स आणि पालेभाजी आणि फळं हे डायबिटीसच्या पेशंटच्या आहाराचा फार मोठा घटक आहे आणि ते असावा. मोसमप्रमाणे आपल्याला माहिती आहे फ्रुट्स येतात मार्केटमध्ये, एरवी महाग असणारे ते सीझनमध्ये ते स्वस्त असतात. तर आवर्जून फ्रुट्स खाणे आणि पालेभाजी यांचं सेवन करणे, सॅलेड्स हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण डायबिटीसच्या पेशंट जर ताट बघितलं वाढलेलं तर त्याच्यामध्ये पांढरा कलर म्हणजे राईस, चपाती वगैरे, हिरवा कलर म्हणजे त्याच्यामध्ये सॅलेड, पालेभाजी एक्सेट्रा, आणि येलो कलर त्याच्यामध्ये प्रोटीन आणि ते सगळं. तर थोडक्यात जर बघितलं आपण तर रेड, ग्रीन आणि ऑरेंज म्हणजे आपला जो तिरंगा आहे ट्राय कलर, तसं ते कलर असायला पाहिजे त्यांच्या ताटलीचं. म्हणजे ते योग्य आहार होणार मॅडम आणि प्रमाणात. हे जर लक्षात ठेवलं आपल्या प्रेक्षकांनी तर फारच त्यांना मदत होणार आहे की नेमका कोणता आहार घ्यावा हे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो. तर तुम्ही हा जो पांढरा, लाल आणि ग्रीन अशा ज्या 3 कलरचं कॉम्बिनेशन सांगितले ते फार महत्त्वाचं आहे. आता आपण वळूयात व्यायामाकडे. तुम्ही मगाशी म्हटलात की व्यायाम न करण्याचीच प्रवृत्ती बहुतेक जणांची असते, मनोवृत्तीच तशी असते की कुणीतरी वॉर्न केल्याशिवाय आपण व्यायाम करायला जात नाही. तर डायबेटीस झालेल्या व्यक्तींसाठी काही स्पेसिफिक असे व्यायाम आहेत का की ज्यांना शुगर कंट्रोलमध्ये ते महत्त्वाचे ठरतात किंवा बाकी काही आजार पुढचे होऊ नयेत, कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून? याबद्दल आम्हाला माहिती द्या ना. त्याआधी आहाराबद्दल एक छोटीशी पॉईंट मी सांगू इच्छितो मॅडम, की आपण हे जे खातो दिवसभराचं, तर एक साधारणतः आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण खातो तर इन्शुलिन सिक्रीट होतं आणि मग शुगर्स फ्लक्च्युएट होतात. तर डायबिटीसच्या पेशंटनी आपण जे दिवसभर खातो त्याचे एक 5 भाग करावेत. 3 मेजर मील्स असावेत, सकाळचं, दुपारचं, रात्रीचं, आणि मध्ये एक सकाळ दुपारच्या मध्ये आणि दुपार आणि रात्रीच्या जेवणामध्ये एक थोडंसं स्नॅक त्यांनी खायला पाहिजे. अर्थात मी सांगितल्याप्रमाणे
आपण काय खातो पेक्षा किती खातो ते महत्वाचं आहे. अगदी तर तोच आहार आपण 24 तासात जे खातो ते थोडं थोडं करून असं 5 भागात खाल्लं तर आपली शुगर व्यवस्थित मेंटेन राहते आणि ते बॉडीला मग त्याचं एक फ्लक्च्युएशन बॉडीसाठी चांगले नसतात. अप्स अँड डाऊन्स एकदम एक्स्ट्रीम होत नाही. येस, आर नॉट. तेवढी एक काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि व्यायामाबद्दल फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सध्या आपण व्यायाम करतच नाही मॅडम. आणि मग सध्या तर सगळं रिमोटवर चालतं घरीसुद्धा, आणि अगदी असं टाळी वाजवली की लाईट्स लागते, फॅन लागतात. थोडा आळशीपणा आहे आणि आधुनिकता आहे, परंतु मॅडम व्यायाम फार महत्त्वाचा आहे. रेग्युलर व्यायाम करणं फार गरजेचं आहे डायबिटीसच्या पेशंटसाठी, कारण आपलं जे शुगर असतं ते मेनली मसल्समध्ये युटिलाइज होतं आणि जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा ते शुगर जास्त युटिलाइज होते. अर्थात मॅडम व्यायाम करताना थोडे प्रिकॉशन्स घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही अगदीच जिम आणि ॲथलेटिक्स आणि हेवी एक्सरसाइज नाही करू शकत. आपल्याला एक व्यवस्थित ट्रेनरकडनं तुम्हाला कितपत काय व्यायाम झेपू शकतो तेवढं आधी ठरवून घ्यायला पाहिजे. यंग मुलगा आहे, त्याला जिमला जायला आवडतो, पण जिममध्ये जाण्याआधी तो हार्ट आपण ऐकतो मॅडम की जिममध्ये एखादा तरुण कोसळला, तर असं आधी आपली चेकअप करावं, डॉक्टरांना भेटावं, तुमचं फिटनेस तपासून घ्यावं आणि त्यानंतरच जिम किंवा इत्यादी एग्रेसिव्ह एक्सरसाइज करावे, अन्यथा ते टाळावेत. योगा इत्यादी तुम्ही सहज करू शकता आणि सर्वात सोपं अगदीच प्राणायाम, योगा इत्यादी. आणि मॅडम सर्वात स्वस्त आणि मस्त व्यायाम म्हणजे अर्धा तास रोज चालणं. एक फास्ट वॉकिंग करायची, ब्रिस्क वॉक. 30 मिनिट्सची जेव्हा आपण ब्रिस्क वॉक करतो, ब्रिस्क वॉक म्हणजे कसं स्वेटिंग सुरू व्हायला पाहिजे, नाही तर आपण चाललोय त्याला नाही, स्वेटिंग व्हायला पाहिजे. 30 मिनिटं जेव्हा तुम्ही चालता, स्वेटिंग होतं, त्याला दॅट इज ॲडिक्वेट वर्क. अँड 5 days इन अ वीक. सॅटर्डे संडे तुम्ही आराम करा, पण मंडे टू फ्रायडे हे करायलाच पाहिजे. स्वतःची वेळ काढायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे काही जितकं व्यायाम आपल्याला झेपेल किंवा आपलं डायबिटीसचं जे स्टेटस आहे किंवा आपल्याला जे दुसरे आजार आहेत त्याप्रमाणे प्लॅन करून व्यायाम करायला पाहिजे. पण व्यायाम हे फार महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येकाने करावं असं मला आवर्जून सांगायचं आहे. हां डॉक्टर, हा एक छोटासा येतो त्याच्यात कार्डिओ एक्सरसाइज जे असतात, छातीची पंपिंग जास्त होणार आहे, त्या संदर्भात काय? तरुण मुलं आहेत, त्यांना कार्डिओ फिटनेस खूप आवडतो आणि डायबिटीसच्या पेशंटमध्ये आपण सांगतो की बाबा कार्डियक इन्व्हॉल्वमेंट बऱ्यापैकी होते, कार्डियक डिझीज. तर पहिल्यांदा तर तपासणी करून आपलं हार्ट व्यवस्थित नॉर्मल आहे का बघा. आणि अर्थातच ते पळताना ट्रेडमिलवरती पळतात. ट्रेडमिल म्हणजे अर्थात तुम्ही डॉक्टरकडे जर ट्रेडमिल केलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही सहज करू शकता, पण एक लिमिट क्रॉस करायची नाही. आणि समजा तुम्हाला ऑलरेडी एक्झिस्टिंग हार्ट डिझीज आहे, ऑलरेडी तुम्हाला हार्टच्या गोळ्या चालू आहेत, तर मग मात्र ते कार्डिओ एक्सरसाइज टाळायला पाहिजे. मग ती स्ट्रेस टेस्ट जी असते ती काय असते डॉक्टर? स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट म्हणजे कसं मॅडम की आता समजा तुम्ही चालताय, तुम्हाला छातीत दुखतंय किंवा चालता दम लागताय, पण आम्ही तुमचं ECG काढलं नॉर्मल आहे, आपलं इको काढलं नॉर्मल आहे, काहीच दिसत नाही आहे, पण लक्षणं तर आहे. किंवा ECG काढलं, ECG काढल्यानंतर आम्हाला कळतं की पेशंटला कार्डियक प्रॉब्लेम आहे, पण ECG मध्ये फार काही सिग्निफिकंट दिसत नाही. अशा लोकांना आपण काय करतो, एक ठराविक वेळेसाठी त्या मशीनवरती पळवतो आणि त्यावेळेला त्याचा हार्ट रेट वगैरे आम्ही रेकॉर्ड करतो, ECG रेकॉर्ड होते. आणि मग त्याच्यामध्ये समजा त्याला जेव्हा आपण पळतो तेव्हा हार्टला ब्लड सप्लाय वाढतो आणि समजा हार्टच्या ब्लड वेसल्स व्यवस्थित नसतील तर त्यांना रक्तपुरवठा ऑक्सिजन कमी पडलं की ते ECG मध्ये आम्हाला दिसतं आणि ते चेंजेस वरून आम्ही ठरवतो काय करायचं. म्हणजे अगदी खूप चेंजेस आले तर आम्हाला ते स्ट्रेस टेस्ट बंद करावी लागते आणि अशा रुग्णांना मग पुढे अँजिओग्राफी वगैरे पण करावी लागते. तर अशा प्रकारे तो ट्रेडमिल जो आहे तो आधीच केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपलं कार्डियक रिझर्व्ह किती आहे, काय आहे. आता ह्या सगळ्याबद्दल बोलताना मला असं नेहमी वाटतं की आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, आपण बऱ्याचदा ते दाखवत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, निग्लेक्ट करतो त्याला. तर मला एक विचारायचं आहे की सेल्फ मॉनिटरिंग हा जो एक मुद्दा आहे तो या रुग्णांच्या बद्दल किती महत्त्वाचा आहे, त्यांनी कसं केलं पाहिजे आणि किती केलं पाहिजे? एव्हरी पेशंट ऑफ डायबिटीज शुड बी हिज और हर ओन डॉक्टर. आपण आपलं डॉक्टर स्वतः व्हायला पाहिजे. आपल्या हातात काय आहे, योग्य खाणं. आपल्या हातात काय आहे, योग्य व्यायाम. आपल्या हातात काय आहे, योग्य सवयी. आणि आपल्या हातात काय आहे, रेग्युलर औषधं घेणं.
मग हे सगळं करत असताना आपलं शुगर आपण स्वतःच बघणं किती महत्त्वाचं आहे. त्याला मी म्हणतो सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड शुगर. डायबिटीसच्या प्रत्येक पेशंटकडे त्याचा स्वतःचा ग्लुकोमीटर असायला पाहिजे. अगदी खरं. आणि ग्लुकोमीटर वापरणं अत्यंत सोपं असतं. तुम्ही स्वतःचं ब्लड शुगर मॉनिटर जेव्हा करता, एकतर तुम्हाला एक आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स, की माझं शुगर कंट्रोलमध्ये आहे. आणि जेव्हा ते कंट्रोलमध्ये होत नाही, तुम्हाला जास्त माहीत असते की कशामुळे ते वाढलेलं आहे, तर ते तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करता. आणि नाहीच, कधी कधी औषधे देऊन सुद्धा शुगर कंट्रोलच्या बाहेर जाते. मग तुम्ही जेव्हा ते चार्ट घेऊन डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला औषधे ॲडजस्ट करून देतात आणि मग शुगर तुमची व्यवस्थित कंट्रोल होते. ह्याला आपण म्हणतो मॅडम सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड शुगर, विच मस्ट बी डन बाय एव्हरी डायबिटीज पेशंट. आणि घरच्यांना पण खरं माहिती असायला पाहिजे की ग्लुकोमीटर कसं वापरायचं. सेल्फ फूट एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पायाला काही काळसर पडतंय का, पाय गार पडतायत का, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे लगेच डॉक्टरकडे, कारण ते सर्वात काळजीचा प्रश्न आहे जे मी डायबिटिक फूट आणि अम्प्युटेशन म्हटलं. डॉक्टर, या संदर्भात आपण चर्चा चालूच ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, आपल्या मनातल्या सर्व प्रश्नांना आपण उत्तरं घेतोय, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय मधुमेही रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात डॉक्टर HB प्रसाद यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही महत्त्वाची माहिती दिलीत की सेल्फ मॉनिटरिंग हे किती महत्त्वाचं आहे या रुग्णाला, आणि आरशात चेहरा बघत असताना त्यांनी पायही कसा पाहिला पाहिजे रोजच्या रोज, अशासारखे आपण फार महत्त्वाच्या टिप्स दिल्या. आता आपण वळूयात उपचारांकडे. या रुग्णांसाठी नेमके कोणते उपचार किंवा कोणत्या उपचार पद्धती डॉक्टर देत असतात? सुदैवाने मॅडम सध्याच्या काळात आपल्या डायबिटीससाठी खूप चांगले उपचार पद्धती उपलब्ध आहेत. आपल्याकडे सगळे औषधं उपलब्ध असतात. अर्थात रुग्णालयात जाणं, तपासून घेणं आणि ते औषधं घेणं फार महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये जसं आपण टाईप 1 म्हणालो डायबिटीज, त्याच्यामध्ये ते इन्शुलिन घेणं गरजेचं आहे. इन्शुलिनची भीती प्रत्येकाच्या मनात असते, पण ती इतकी बारीक सुई असते की ती जाणवत पण नाही. तर प्रत्येकाने ते घ्यायला स्वतः शिकायला पाहिजे. आणि डायबिटीजमध्ये एक फार महत्त्वाचं आहे मॅडम, म्हणजे आपण कितीही जे आता बोललो आतापर्यंत, आजार म्हणा, कॉम्प्लिकेशन्स म्हणा, काही, त्यातलं एकच रामबाण उपाय म्हणजे डायबिटीज व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवणे. आणि शुगर जोपर्यंत तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवाल, एकतर कॉम्प्लिकेशन्स कमी होतील, आणि कॉम्प्लिकेशन झाले असतील तर त्यांची सिव्हिरिटी कमी होणार आणि ते नाहीसे होतील. बरोबर. तर शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिन रेग्युलरली घ्यावं. ज्यांना इन्शुलिन घेणं अत्यंत गरजेचं आहे. टाईप 1. टाईप 2 मध्ये मॅडम इन्शुलिन थोडंफार प्रमाणात असतं, तर आपण असे काही औषधे देतो ज्याने ती इन्शुलिनची लेवल वाढते. आणि दुसरं ते टार्गेट ऑर्गन्स मी जे म्हणालो की रेझिस्टन्स जो प्रकार आहे तो कमी करतात ती औषधं. मग त्याच्यामध्ये भरपूर औषधं आहे, बायगोनाइड्स आणि ग्लिटेझॉन्स आणि भरपूर एक 5-6 प्रकारचे ड्रग्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. ते झालं. आणि विशेष म्हणजे जे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत त्यांची पण ट्रीटमेंट फार गरजेचं आहे मॅडम. मग रेटॅनोपॅथी झाली असेल डोळ्यामध्ये, त्याच्यासाठी लेझर थेरपी. आणि किडनीचा आजार झाला असेल तर सुरुवातीला औषधं, गोळ्या, नंतर डायलिसिस. हार्टचा ऑलरेडी जर प्रॉब्लेम असेल तर त्याचं 2D एकोस आणि किंवा एन्जिओग्राफी करून कितपत प्रमाणात आहे ते करून घेणे आणि औषधं रेग्युलर घेणे. स्ट्रोक होऊ नये, पण समजा झालंच असेल पॅरालिसिस तर त्याची औषधं रेग्युलर घेणे. आणि विशेष म्हणजे पायाची काळजी मी सारखं म्हणतोय घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी डॉक्टर रक्त पातळ होण्याची औषधं देतात, म्हणजे पायाचा फ्लो कंटिन्यू व्यवस्थित राहणार. तर अशा प्रकारे डायबिटीसचं जे आहार आणि व्यायाम आणि उपचार पद्धतीमध्ये इंजेक्शन आणि गोळ्या आणि कॉम्प्लिकेशन्सची ट्रीटमेंट, हे असं एकत्र एक पॅकेज असतं. तर आम्ही डॉक्टर्स, आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर मुळातच आम्ही सगळं बघतो की डायबिटीस तर आहे, त्याबरोबर हे कॉम्प्लिकेशन्स आहे, त्याप्रमाणे आम्ही उपचार देतो. म्हणजे प्राथमिक अगदी उपचारांपासून, म्हणजे प्राथमिक अवस्थेतल्या डायबिटीस पासून ते गंभीर अवस्थेतल्या डायबिटीस पर्यंत सर्व पद्धतीवर, सर्व प्रकारच्या डायबिटीसवर आपल्याला उपचार घेता येतात, उपलब्ध आहेत. हे महत्वाचं आहे. त्याच्या अनुषंगाने कोणते आजार येऊ शकतात मधुमेहाच्या अनुषंगाने, आणि त्याची सिव्हिअरिटी काय असते हे आम्हाला सांगा ना. आवर्जून सांगायचं आहे की डायबिटीसच्या पेशंट्समध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन ह्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे सरासरी आपल्या कॉमन पॉप्युलेशनमध्ये 20 ते 25% लोकांना ब्लड प्रेशर असतो. आणि मॅडम डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब हे पक्के मित्र आहेत आणि ते आपले सर्वात मोठे वैरी आहेत.
कारण जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलो मी की डायबिटीजमुळे व्हॅस्क्युलर डिझीज होते आणि हायपरटेन्शनमुळे पण तोच प्रकार असतो. मग हे दोन्ही आजार मिळून जे डॅमेज करतात ते डबल होतो मॅडम. त्यामुळे प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटनी बीपी चेक करून आहे का नाही बघावं आणि ट्रीटमेंट करावी ब्लड प्रेशरची. आणि ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांना मी आधीच म्हटलंय स्क्रीनिंग त्यांनी करावं की डायबिटीज आहे का. आणि दोघांची ट्रीटमेंट जर आपण एकत्र केली तर हे दोन्ही एनिमी आपण कंट्रोल करू शकतो आणि जे ऑर्गन्सला ते डॅमेज होतोय ते आपण कमी करू शकतो, थांबवू शकतो. कारण ह्या दोन्ही आजाराचे कॉम्प्लिकेशन सेम आहेत मॅडम. उच्च रक्तदाबमुळे पण डोळे खराब होतात, हार्टला प्रॉब्लेम येतो, किडनी खराब होते, स्ट्रोक होतं. तेच डायबिटीज पण करतात. आणि डायबिटीज आणि हायपरटेन्शन असणाऱ्या लोकांना मुळातच ओबेसिटी असते मॅडम, तर त्यांच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतात. तर लिपिड प्रोफाईल जे आपण म्हणतो, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, ते पण चेक करायला पाहिजे आणि ते पण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे डायबिटीजची ट्रीटमेंट कंप्लीट केव्हा होणार मॅडम, जेव्हा आपण ब्लड प्रेशर आणि लिपिड्स हे पण कंट्रोल करणार. अगदी बरोबर आहे. हे तिकडी म्हणता येईल म्हणजे साधारण भाषेत. हे 3 जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तरच आपलं डायबिटीज व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहणार. नाहीतर तुम्ही शुगर कंट्रोल करणार, बीपी आउट ऑफ कंट्रोल आहे, कोलेस्ट्रॉल कंट्रोल नाही आहे, त्याचा उपयोग नाही होणार. आता तुम्ही ससून रुग्णालयामध्ये जो मधुमेह विभाग आहे त्याचे इन्चार्ज म्हणून अर्थात प्रमुख म्हणून कार्य करता. तर हा पुढचा एक प्रश्न असा आहे की ससून रुग्णालयामध्ये पेशंटसाठी, मधुमेहींसाठी खास करून अशा कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात किंवा तपासण्या उपलब्ध करून दिल्या जातात की ज्याचा जास्तीत जास्त फायदा जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असं तुम्हाला वाटतं? मला अभिमान वाटतो सांगायला की आमच्याकडे गेले कितीतरी वर्ष डायबिटीस क्लिनिक आम्ही चालवतोय आणि दर बुधवारी 2 वाजता डायबिटीसची आमची क्लिनिक असते. आणि त्याच्यामध्ये रुग्ण येतात, त्यांची तपासणी केली जाते, ब्लड शुगर्स त्यांचे बघितले जातात आणि मग त्यांना आमच्याकडे सगळी औषधं उपलब्ध आहेत ते दिली जातात. कॉम्प्लिकेशन जर झाले असतील तर पेशंटला ॲडमिट करून वॉर्डमध्ये ट्रीटमेंट केली जाते त्यांची. आणि मग त्याच वेळेला आमच्याकडे सर्जरी डिपार्टमेंट आहे आणि आमच्याकडे डोळ्याचं डिपार्टमेंट आहे, रेडिओलॉजी आहे. तर पहिल्याच भेटीला रुग्णांची पूर्ण तपासणी करून, जसं मी सुरुवातीला म्हणालो, त्यांचे पूर्ण ऑर्गन्स जे आहे आम्ही व्यवस्थित असेस करून आणि कुठे काय डॅमेज आहे नाही आहे बघून त्यांचे एक ट्रीटमेंट चार्ट तयार करतो आणि त्याप्रमाणे या पेशंटला रेग्युलर औषधोपचार आम्ही देतो आणि त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. बरोबर. कारण ह्या सगळ्या तपासण्या, औषधोपचार हे बऱ्यापैकी खर्चिकही असतात. हो हो. डायबेटिसच्या लोकांना जे लागतं तर त्या संदर्भात ससूनमध्ये काही ससूनमध्ये आमच्याकडे डायबिटीस संबंधी सगळ्या तपासण्या उपलब्ध आहे. अर्थात जे गरीब रुग्ण आहेत, गरिबी रेषेखालचे आहेत, त्यांना तर ते मोफत असतं आणि जे काही चार्ज आहे ते अत्यंत रिझनेबल आणि खूप कमी आहे. त्यामुळे मला वाटतं रुग्णांनी मोठ्या संख्येत येऊन ससूनमध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या चाचण्यांचा पूर्णपणे फायदा घ्यायला पाहिजे. आणि आम्ही आहोतच काळजी घ्यायला, पूर्ण टीम आमची. फार महत्वाचं आहे की दारिद्र्य रेषेखालच्याही रुग्णांसाठी मोफत आहे आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी सुद्धा माफक दरामध्ये आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेऊन तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. महत्वाचं आहे. डॉक्टर, आपण मधुमेह याच्याविषयी खूप बोललो आणि आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय. तर आमच्या प्रेक्षकांना एक डॉक्टर म्हणून आणि या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष, जवळपास 3 दशकं तुम्ही काम करतायत, रुग्णसेवेचं तुमचं योगदान आहे, एक समुपदेशक म्हणून सुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की जसं मी म्हणलो की यू शुड बी युअर ओन डॉक्टर. तुम्ही स्वतःचेच डॉक्टर व्हा आणि डायबिटीज जर तुम्हाला असेल नसेल आमच्याकडे या, आम्ही सगळे तपासणी करू. आणि डायबिटीज जर तुम्हाला असेल तर स्वतःची काळजी तुम्ही घ्याच, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, व्यायाम आणि औषधोपचार जर तुम्ही नियमितपणे घेतलात तर डायबिटीज आपण त्याचं जी सिव्हिरिटी आहे त्याचे परिणाम कमी करू शकतो, त्याचा जो प्रोग्रेस आहे तो कमी करू शकतो आणि मग तुम्हाला मेजर कॉम्प्लिकेशन्स होणार नाही याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची आणि जर डायबिटीज असेल तर काळजी घेणे आणि डायबिटीज नसेल तरी एक स्वच्छ जीवनशैली तुम्ही जर वापरली तर तुम्हाला डायबिटीज होणार नाही, हे तेवढं खरं आहे. तर प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. प्रेक्षक हो, भगवद्गीतेत असं म्हटलंय, युक्त आहार विहारस्य. आपला आहार विहार म्हणजे आहार आणि व्यायाम योग्य असेल किंवा आपली जीवन पद्धती जर योग्य असेल तर मला असं वाटतं की डॉक्टरांनी आत्ता मधुमेहाबद्दल सांगितलं तर मधुमेहासारखा आजार आपण जास्तीत जास्त वर्ष आपल्यापासून दूर ठेवू शकतो.
आणि एकदा जर तो आपल्याला झाला आहे असं आपल्याला लक्षात आलं तर तो जो आपला मित्र आहे त्याला आपण नियंत्रणात कसं ठेवता येईल आणि त्याच्यावर आपण आपल्यावर त्याला नियंत्रण ठेवण्यापेक्षा आपण त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवणार हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यासाठी प्रत्येक रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. प्री डायबेटिक कंडिशनमध्ये जर आपण असू तर आपण जास्तीच काळजी घेतली पाहिजे की आपण त्या सिव्हिअरिटीकडे कसं जाणार नाही. आणि या सगळ्या प्रश्नांना आज डॉक्टरांनी अतिशय योग्य, साधी, सोपी अशी उत्तरं दिली आहेत. डॉक्टर, आमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना तुम्ही उत्तर